डिग्रस कराळे येथे महावितरणचा भोंगळ कारभार, विद्युत तारा लोंबकळल्याने जीवघेण्या प्रकाराने नागरिक आक्रमक। हिंगोली तालुक्यामधील डिग्रस कराळे येथे महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराळे येथे विद्युत वाहिनीचा खांब आणि तारांचा मोठ्या प्रमाणात गुंता झाला असून महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत। डिग्रस कराळे येथील सुजाण नागरिक राजेश सुभाष कराळे यांच्या घराजवळून जाणारी मुख्य विद्युत वाहिनी आणि खांबावर तारांचे जाळे पसरले आहे। या तारांचा गुंता इतका वाढला आहे की गुंत्यामधील तारा तुटून रस्त्यावरती पडत असल्याने तसेच कोणतीही तार कधीही तुटून खाली पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे की उच्च दाबाची वीज वाहिनी तुटली तर मोठी जीवितहानी किंवा भीषण अपघात घडण्याचा धोका नागरिकांमध्ये वर्तवला जात आहे। महावितरण कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत नागरिकांनी या गंभीर समस्येबाबत राजेश सुभाष कराळे यांनी संताप व्यक्त केला आहे। वारंवार तक्रार करूनही महावितरणचे कर्मचारी याकडे चिरमिठीसाठी दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप केला जात आहे। महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली। एखादा मोठा अनर्थ घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून प्रशासन महावितरणला विचारत आहेत। तात्काळ कार्यवाहीची मागणी होत असून धोकादायक विद्युत वाहिनीची दुरुस्ती करावी आणि तारांचा गुंता तातडीने सोडवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे। न्यूज 91 साठी डिग्रस कराळे, सिद्धार्थ कुरे। लाईनमॅन जे आहे डिग्रस लांबचा, तर लाईनमॅनची अशी अवस्था आहे की आकडे लेवकरला जोडून द्यायचे आणि तुटलेले वायर पत्रावर फेकायचे। त्या आकड्यापासून आम्हाला आमच्या घराला धोका आहे। माझ्या याच्या पूर्वी पण एक दिवस शार्ट लागलेला आहे माझ्या फॅमिलीला। तर असं लाईनमॅननं रात्री जरा तक्रार दिली तर ते आत्तापर्यंत आला नाही आणि तो जो आहे ते रात्री डिपो बंद करून मला आमचं आता येणं होत नाही। इंजिनियरला पण बोललो, इंजिनियर पण म्हणला की मी सुट्टीवर आहे म्हणून। हे लाईनमॅनच्या म्हणण्यावर आणि लाईनमॅन काय करतंय की हे आकडे चालवतंय, याचा अर्थ ते हप्ता घेते किंवा त्याचा आकडा जर जोडून देत असेल तर ते कसं काय देत असेल जोडून, डिपवून लाईन बंद करून ते आकडा जोडून देते आणि जोडून दिल्याच्या नंतर हे जर समजा वायर आहे हे जर तुटल्यानंतर हे वायर जर समजा पत्रावर फेकत असाल तर माणूस तर आम्ही कोणाला धरायचं, त्या घर मालकाला धरायचं किंवा लाईनमॅनला धरायचं किंवा ते लोकल जोडून देणारा त्याला धरायचं। आमच्या एका आकडे आहेत, मीटर चेक करायचं आणि सगळं जेवढा दंड लागेल ते लावायचा। आणि माझं घर पूर्ण पत्राचं शेड आहे, त्याच्यामुळे माझं जर घरावर करंट उतरला, लोक काय करतात आकडा टाकतात, उरलेला वायर ते कट करतात, हात दोन हात वायर त्याच्यावरच राहते आणि ते तसंच राहते मोकळा, त्याला काही घेणं नसतंय। पण यामुळं जर माझ्या घराला तकलीफ जर भेटली तर याचा जबाबदार कोण आहे? MECB आहे किंवा शासन आहे? याची मला परवानगी द्यावा। लाईनमॅन साहेब जर हप्ता घेऊन जर आकडे जोडून देत असेल तर माझी जबाबदारी त्याने घ्यावा ना, एवढं माझं म्हणणं आहे।